पेण शहरातील चिंचपाडा रिंग रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण करताना पेण नगर परिषद प्रशासनाची मोठी बेफिक्री समोर आली आहे. महापुरुषांच्या नावाने चौक सुशोभीकरण करताना योग्य नियोजन, ऐतिहासिक भान आणि स्पष्ट आकृतिबंध न ठेवल्यामुळे नगर परिषदेवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. नगर परिषदेने या चौकात धातूचे एक आधुनिक प्रतिकात्मक शिल्प उभारले, ज्यामध्ये वाघाशी लढा देणारी मानवी आकृती दर्शवण्यात आली आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हे शिल्प उभारताना ते स्पष्ट, आकर्षक आणि महाराजांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असावे याचा कसलाही विचार प्रशासनाने केलेला दिसत नाही. वाद पेटल्यानंतर नगर परिषदेकडून हे केवळ एक प्रतिकात्मक रूप असून पूर्णकृती पुतळ्यासाठी प्रशासकीय मान्यतेची गरज आहे असे स्पष्टीकरण दिले जात आहे. परंतु जर प्रशासकीय मान्यता नव्हती तर मग घाईघाईत अशा प्रकारचे अस्पष्ट शिल्प उभारून शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ का करण्यात आला, असा सवाल आता पेणकर नागरिक विचारत आहेत. आमदार निधीतून मिळालेल्या सार्वजनिक पैशांचा वापर करताना लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद अधिकाऱ्यांनी या शिल्पाच्या डिझाईनची योग्य पाहणी का केली नाही? घाई गडबडीत लोकार्पण उरकून प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात ऐतिहासिक गांभीर्य बाजूला ठेवल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. केवळ नावापुरते सुशोभीकरण करून अथवा अस्पष्ट आकृत्या उभ्या करून महापुरुषांचा अवमान करणे खपून घेतले जाणार नाही. नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या चुकीची दुरुस्ती करावी आणि प्रशासकीय मान्यता मिळवून छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य व स्पष्ट पूर्णाकृती पुतळा या चौकात उभारावा, अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे.